नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेले होते. आताच उठले मी. चला आता सकाळ सकाळ कामाला सुरुवात करते. पहिल्यांदा अंगण झाडून घेते. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले. कचरा काढायला गोळा केलाय. आता गुरांखालचं शेण उचलून घेते आणि झाडून घेते सगळं. झाडूट करून झाले गुरांची. आता गाईची धार काढून घ्यायची. आणि इकडं आता शेणाच्या कागदावर मका टाकली पसरून खायला. आता सकाळच्या 8 वाजल्या त्या. माझा चहा ते पिऊन झाला आणि आता मी कपडे धुवायला आणले. ते कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले ते सगळे. आणि आता जेवण करायला चालले मी. जेवण करून आता मी इकडं खाली आली शेणाला वैरण न्यायला. वैरण काढून घेतली, नेऊन टाकते आता शेणाला. गुरं पण पाणी लावून सावलीला बांधली. घरचं सगळं काम झाले. आता रानात जायचे माळावर. घरची सगळी कामावरून आता माळावर आले. काकडी तोडायची आज. आज काय आमच्या आत्याबाई आल्या नाही. त्या आत्या बसल्या त्या खाली भीमी खुरपत. 4 वाजता येते परत काकडी निवडून भरायला. सुरुवातीला आता आम्ही तिघीजणी चालू करतो तोडायला. दुपारची 1 वाजली आणि इकडे आपल्या काकडी तोडायच्या 2 पाती झाले ते. आणि आता आम्ही बसलोय पाणी प्यायला. दुपारच्या 2:15 वाजले त्या. आपला हे निम्मा वाल तोडून झाला काकडीचा. चला आता जेवण करायची दुपारची. जेवण करून परत अजून तोडायला लागायचं काकडी. आता दुपारचं जेवायचा टाईम झालाय. पेरू झाडाखाली मस्त सावली. इथं सावलीला बसून आता निवांत जेवण करायचं रानातच दुपारचं. 5:15 वाजल्या त्या. आणि तोडायची आपल्या अजून 1 पात आहे. पण आता काकडीचा ढिगारा पण भरपूर मोठा लागलाय. त्यामुळे आता निवडून भरायला चालू करायची. 6:30 वाजले त्या. आणि काकडी आपली अजून निवडून भरून पॅकिंग करायला चालूच आहे. रेश्मा गेली आताच. तरी सुट्टी खरं तर 5ला असते, पण ते थांबली होते बराच वेळ आम्हाला भरू लागायला. आता गेली ती. आणि आमचं अजून एवढं आहे भरायचं. एवढं भरूनच परत मग आमची सुट्टी. 7:30 वाजले त्या. आणि काकडी भरून झाली आपली सगळी. चांगल्याच्या बॅगा झाल्या त्या 45 आणि इकडे झाल्या त्या 5. सगळे मिळून आपली 750 किलो काकडी झाली. आणि त्यात एक मोठं पेंडका काढले जळणाचं. कारण 2 दिवस आता अमावस्या आहे. अमावस्या असल्यावर आमच्यात काय जाळ नेत नाही ती घरी. रानात आले आता आम्ही लगेच स्वयंपाकाला लागलोय. चूल मांडून घेतली ओट्यावर. आम्हाला चुलीला निवारा नाही, त्याच्यामुळे आम्ही चुलीवर स्वयंपाक करत नव्हतो. पण आता काही पर्याय नाही, गॅस मिळत नाही तर आता चूल मांडली आणि चुलीवर आत्याने मी चपात्या करायला लागलोय. आत्या भाजू लागायला बसले ते, मी लाटून टाकते. चपात्या करून झाल्या त्या. आणि आता मेथीची भाजी करायला चालू आहे. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:15 वाजलेल्या त्या. आणि इकडं माझं सकाळ सकाळ आता चुलीवर स्वयंपाक चालू आहे. पहिल्यांदा भाजी टाकली. आज भाजी केली दोडक्याची आमटी. भाजी शिजली, चुलीवर उतरून खाली ठेवली. आणि कणिक मळून घेतलेली. आता चपात्या करून घेते.
सकाळच्या 10 वाजले त्या. घरचे सगळे कामावरून आता रानात आले. कालची राहिलेली काकडी आज तोडून घ्यायची. उद्या सण आहे त्यामुळे आजच कामं सगळे आवरून घ्यायची ती. आधी ह्या तुकड्यातल्या कालची राहिलेली एक पात आहे ती तोडून घ्यायची आणि परत मग ह्या तुकड्याला सुरुवात करायची. 3 भात राहिले ते ह्यातलं. चला तोडून घेऊ आधी. दुपारच्या 2 वाजले त्या आणि आता आम्ही जेवायला बसलोय. जेवणामध्ये सुकी वांग्याची भाजी, चटणी, दोडक्याची आमटी, तोंड लावायला काकडी, चपाती, फोडणीचा भात. तर आता या सगळ्यांनी जेवायला बसलो. आता आम्ही सगळेजण जेवायला दुपारची जेवण केली. जेवण केल्यावर एक पात लावली. आता दुसऱ्या पातीला लागलोय आणि आम्हीच तोडतोय, आम्हीच वाहतोय, आपल्या आपल्या बादल्या भरतोय आणि नेऊन ओततोय. कॅरेट भरायला बाहेर काढायला कोण नाही त्यामुळे आपली आपली बादली भरायची, नेऊन ओतायची, परत बादली घेऊन माघारी यायचं. आणि सकाळपासून एवढं ऊन होतं आणि आता भरपूर आभाळ आले त्यामुळे मस्त वाटते पण तोडायला. ऊन लागत नाही त्यामुळे उरकते पण तोडायला. उचलून द्यायचं काय? आणि आमच्या रेशमाला प्रत्येक बादली उचलून द्यावी लागते. मला एकतर बादली उचलू लागते का ग तू? म्हणते का उचलू लागते सासूला? तसं काय म्हणत नाही. हा मला नको उचलू मला नको उचलू, माझी बादली उचलू लागत एकतरी. आणि तर काकडे तोडताना मला एक सशाचं पिल्लू दिसले. छोटस एकदम, मोठत पण नाही अजून. साडे 6 वाजले त्या आणि काकडी तोडायची झाली आपली सगळी. आता निवडून भरायची. अजून गाडी तरी येऊन थांबली. रात्री 8 वाजले तरी गाडी आली नव्हती आणि आज 6:30लाच आली. आता घेऊ पटापटा निवडून आणि देऊ भरून. 7:45 वाजल्या. काकडी भरून झाली. आता चला आता घरी निघालोय. दुपारी काकडी तोडतच मी शाळेला गवत काढलं होतं. येताना घेऊन आले गवत सगळं थोडं आणि शाळेला पसरून टाकले. आता चला आता गुरांची पाणी विरून बघते आणि लगेच स्वयंपाकाला लागायचे कारण भरपूर उशीर झाला आहे. 8 वाजले ते. आता लाईट नाही आमच्याकडे. मेन म्हणजे संध्याकाळी 10लाच लाईट येते दररोज. आता मी भाजी करायला लागली. भाजी करायची आज चिगळाची भाजी. भाजी चांगली निवडून घेतली. आता ह्याला चांगली बारीक चिरून घेते. 2 चुली पेटवल्या त्या, एक चपात्यासाठी आणि एक भाजीसाठी. इकडं त्यांच्या एका चुलीवर चपात्या करायला चालू आहे त्या. आता मी अलीकडल्या चुलीवर भाजी करून घेते. भाजी चांगली चिरून धुवून घेतली. थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली होती भिजत. इकडं भाजीसाठी कांदा चिरून घेतला. चला आता फोडणी देऊन घेते. कढईत तेल ठेवले तापायला. आता तेलामध्ये पहिल्यांदा जिरे टाकून घेते आणि लसूण काम तिला संपलेलं आहे त्यामुळे लसूण काय नाही. कांदा टाकून घेते. आता कांदा चांगला लाल भाजून घेते. कांदा भाजून घेतलाय. आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेते. घालून घेते चांगली व्यवस्थित आणि लगेच आता डाळ पण टाकते. भाजीमध्ये आता मीठ आणि चटणी टाकून घेतलं. आता व्यवस्थित हलवून घेते. भाजी शिजली चांगली. भरपूर पाणी सुटलं होतं त्याला. सगळं पाण्यात आटून गेलं. आता शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडं मोठं मोठं कुटलेलं कूट आहे. भाजी करून झाली. आता सगळेजण आम्ही जेवायला बसायला लागले. या सगळ्यांनी जेवायला